हॅलो नमस्ते. पुष्पा अंडेज ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जनावरांना चांगलं धुवून काढायचं आहे. म्हैस बैल, कारण का खूप सारा मळ साचला आहे, त्यांच्यावर काळजी झाली आहेत बैल पण. आणि म्हैस पण, म्हशीला जास्त धुवावं लागतं. या दिवसात ऊन लागलं का जास्तच करमट सहन होत नाही म्हशीच्या जातीला, त्यामुळे ते रोज धुवून चोळून साफ करावं लागते, जेणेकरून खाज येणार नाही अंगावर. खाज वाचका आल्याने मग ती पायाने खाज होती इकडे तिकडे. तिचे शिंग मोठे मोठे खूप, त्यामुळे ती बॅलन्स बिघडून जातो मग तिचावाला. आणि म्हैस पण आता म्हातारी झाली आहे, त्यात बाहेर बांधले असले की मग कावळे पण येऊन टोचतात. तिलाही मज्जा वाटू राहिली, मस्त मालिश भेटू राहिली. वडील एकटे पडले जातात, त्यामुळे निगा नाही ठेवले जातात. त्यांना धुवून वगैरे काढायला टाईम नाही. म्हशीची चांगली आंघोळ झाली आज. मस्त दमादमानं पाणी प्यायचं काम चाललं आहे. जसं जसं पाणी मारून म्हशीच्या अंगावर होत असतं तसं तिला अजूनच मजा वाटते. मग दमादमानं पाणी पिते मस्त. झालं, शिंगानं बादली पण सांडून दिली. तिचे मोठे मोठे शिंग आहे ना, इकडे तिकडे मान फिरवली कधी बादली वगैरे सांडून जाते. म्हशीला आंघोळ घातल्यानंतर आता बैलाला आंघोळ घालायची आहे. शॅम्पूचं पाणी हा मी आणून देते. अजून एका शॅम्पूच्या काय होईल मग, कारण त्याच्यावर हे चांगला काळा चिकट थर झाला आहे, काळपट झाली बैल. म्हणजे शॅम्पू लावून धुवावं लागेल. हा मी शॅम्पू आणून देते. चिकटपणा आला आहे, काळ्या झाला आहे. हे जनावरांना लागत आहे तीच महिन्याला का व्हायना धुणं, पण आपलं का जमत, आपले कामं इथे चालू राहते. त्याला लागत जास्त निगा ठेवणं. हे मानाजवळ जास्तच काळे काळे हे एक माणूस स्पेशल लागत आहे जनावराला स्पेशल. त्यांच्यावर काळजी घ्यायला, धुवून चून हिरवं निगा खायला. आपल्याकडे एवढी निगा राखली जाते का? बरोबर पण चिकट त्याला. हो मी टाकून देते. लईच घाण निघायची मग. हे काय काळा काळा पाणी निघालं. केस निवड केस केस. नाटकं करायला चोळून द्यायला. शॅम्पूच्या पाण्यात धुवून काढायचे, मग नंतर चांगल्या पाण्यानं धुवून काढतील.
एक बैल तर धुणं झाला आहे. पांढरा शुभ्र दिसू राहिला बैल आता. तो एक धुणं झाला आहे. आता हा धुवून काढायचा आहे चांगला. आता जास्त खराब झाला आहे एकूण. हा मार काय का रागान पाहू राहिला. झालं डेंजर. हे मानाचं इकडं खराब झालं जास्त एकूण. शॅम्पू लावून तर चोळायचे जिथं जास्त खावं वाटलं. कारण जास्त शॅम्पू बी नाही लावू शकतो. केमिकल असतं शॅम्पूमध्ये. केस गळू शकतात जनावरांची. काळं पाणी निघू राहिलं कसं. लईच काळं पाणी निघू राहिलं त्याचं. आज जास्त खराब झालं होतं ना त्याच्यापेक्षा. शेपूट फिरवले होते ना साप होत राहत. शेपूट फिरवतेच नाही. आळशी बैल आहे मग. म्हटलं आळशी मग. हो सगळ्यात चला बैल तर धुणं झाला आहे आता. चला बैल तर धुणं झाला आहे आता. त्यांना सावलीत बांधून देतील. बैल धुवून झाले आहेत. कसे पांढरे शुभ्र दिसतात. शेतकऱ्याला त्यांची पण निगा राखावं लागते. कामच करून नाही यायचं राहत त्यांच्याकडून. त्यांची पण